मी एक खास प्रकारची रेमेडी फक्त 7 दिवस माझ्या केसांमध्ये वापरून पाहिली आणि फक्त 7 दिवसांच्या आतमध्येच माझी केस गळती पूर्णपणे बंद झाली आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले। जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने जास्त नाही तर फक्त 7 दिवस तुमच्या केसांमध्ये वापरून बघा। तुम्हाला अगदी 100 नाही तर 101% रिझल्ट मिळतील। आणि जर कोणत्याही कारणामुळे रिझल्ट मिळाले नाही तरी देखील मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सांगेल। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील विश्वास बसेल की आपली ही रेमेडी खरोखरच केसांवरती काम करते। फक्त त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्किप वगैरे अजिबात करायचं नाही। चला तर मग आपली रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूया। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कडुलिंबाची पानं लागणार आहेत आणि ही कडुलिंबाची पानं आपल्या केसांवरती एखाद्या औषधासारखं काम करत असतात, कारण यामध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या स्कॅल्पमधील अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करत असतात। जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल, केसांमध्ये खाज येत असेल किंवा मग ओवांची समस्या असेल तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यासोबतच केस गळती कमी करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पानं खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतात। आणि जर तुम्ही याचा नियमित वापर केला तर तुमचे केस अगदी मजबूत, चमकदार आणि हेल्दी बनण्यासाठी देखील मदत होईल। आणि कडुलिंबाची पानं जेवढी आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात त्यापेक्षाही जास्त फायदेशीर आपल्या स्किनसाठी असतात। जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील किंवा मग ॲक्नेची समस्या असेल तर हे सगळं काही कमी होण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पानं मदत करत असतात। तुम्ही आता पाहत असाल की मार्केटमध्ये तुम्हाला असे खूप सारे स्किन केअर आणि सोबतच हेअर केअरचे प्रोडक्ट्स मिळतात, ज्यामध्ये कडुलिंबाचा वापर केलेला असतो, परंतु ते प्रोडक्ट मात्र खूप जास्त महाग असतात। पण तुम्ही अगदी घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये आपली आजची ही रेमेडी तयार करू शकता आणि याचे फायदे मात्र तुम्हाला अनेक भेटणार आहेत। कडुलिंब आपण अनेक प्रकारे आपल्या केसांवरती आणि स्किनवरती वापरू शकता, जसं की तुम्ही कडुलिंबाचं तेल बनवू शकता, कडुलिंबाचं टोनर बनवू शकता किंवा मग स्किनसाठी कडुलिंबाचा साबण देखील तुम्ही नक्कीच बनवू शकता, कारण कडुलिंब हे आपल्या स्किनसाठी आणि सोबतच केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरत असतं। तुम्हाला इथं ताजी अशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि ती सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घ्या। मी देखील ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर पूर्णपणे ड्राय केलेली आहेत, कारण बघा बऱ्याच वेळा याच्यावरती धूळ माती साठलेली असते। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा याला पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्या। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कडुलिंबाच्या पानांपासून केसांसाठी सिरम कसं बनवायचं हे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। बघा त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो काही कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे तो ऍड करायचा आहे। लक्षात ठेवा, मिक्सरचं भांडं पूर्णपणे स्वच्छ घ्या, कारण आपण या रेमेडीचा आपल्या केसांसाठी वापर करणार आहोत। बघा कडुलिंबाची पानं ऍड केल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचं आहे। आणि लक्षात ठेवा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला फिल्टरच्या पाण्याचाच वापर करायचा आहे, खाऱ्या पाण्याचा किंवा मग बोरिंगच्या पाण्याचा वापर इथे अजिबात करू नका। आणि जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही पिण्यासाठी जे कोणतं पाणी वापरत असाल त्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं। आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण अगदी बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता अगदी फाईन अशी पेस्ट आपली रेडी झालेली आहे। आणि याच्या एकाच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल देखील जाणवायला सुरुवात होणार आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे जे मिश्रण आहे ते एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, याच्यामध्ये जे काही पानांचे छोटे छोटे तुकडे वगैरे असतात ते पूर्णपणे वरती राहतील आणि आपलं जे काही सिरम आहे ते अगदी व्यवस्थित असं इथं रेडी होईल। आणि बघा जे काही पानांचे तुकडे वगैरे आहेत ते अप्लाय करताना आपल्या केसांमध्ये वगैरे अजिबात अडकणार नाहीत, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। आणि गाळून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता कडुलिंबाचा जो काही रस आहे तो आपला इथं रेडी झालेला आहे आणि हाच रस आपल्या केसांवरती अगदी अमेझिंग असं वर्क देखील करणार आहे। जर तुम्हाला तुमचे केस लांब हवे असतील तर केसांसाठी थोडीफार मेहनत तर करावीच लागेल। आणि तुम्ही पाहत असाल की अनेक मुलींचे किंवा मग अनेक बायकांचे केस खूप जास्त लांब असतात, तर त्या मुली आणि बायका त्यांच्या केसांची काळजी देखील तितक्याच प्रमाणावरती घेत असतात। आणि जर तुम्हाला देखील लांब, दाट आणि मजबूत केस हवे असतील ना तर आठवड्यामधून फक्त 1 ते 2 तास तुम्हाला केसांसाठी द्यावेच लागतील आणि त्यानंतर तुमचे देखील केस अगदी लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी हेल्प होईल। आता त्यानंतर आपल्याला कडुलिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल देखील ऍड करायचं आहे। बघा साधारणतः 1 व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणावरती ड्राय आणि फ्रिझी हेअरचा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही 2 व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल याच्यामध्ये ऍड केले तरी देखील चालू शकतं। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका।
बघा, मार्केटमधील अनेक वेगवेगळे शॅम्पू, तेल आणि कंडिशनर वापरून तुम्ही थकलेले असाल आणि तुमच्या केसांवरती तुम्हाला काहीच रिझल्ट मिळत नसेल, तर आज आपण हे बनवलेलं कडुलिंबाचं सिरम तुम्ही फक्त 1 महिन्यासाठी तुमच्या केसांवरती ट्राय करून बघा. यामुळे तुमचे केस अगदी दुप्पट नाही तर 4 पट वेगाने वाढायला सुरुवात होईल. आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आपल्याला केसांमध्ये घाम देखील खूप जास्त प्रमाणावरती येतो आणि त्यामुळे आपल्याला याच सिरममध्ये साधारणतः 1 चमचा एवढं रोज वॉटर देखील ॲड करायचं आहे. रोज वॉटरमुळे आपलं स्कॅल्प स्वच्छ होतं आणि केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी देखील हेल्प होत असते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर आपलं कडुलिंबाचं सिरम इथं रेडी झालेलं आहे. आता हे रेडी झालेलं सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, जर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल वगैरे असेल ना, तर सगळं काही सिरम तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करू शकता आणि त्यानंतर केसांच्या मुळांवरती अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असा मसाज करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर एखाद्या कॉटनच्या सहाय्याने देखील आपलं सगळं काही सिरम तुम्ही स्कॅल्पवरती अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने सिरम अप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर 2 तासाने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. बघा, हेअर वॉश करताना देखील शॅम्पू केसांवरती डायरेक्ट अप्लाय करू नका, तर मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचंय, एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल ॲड करा. बघा, खोबरेल तेल जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले ड्राय आणि फ्रीझी झालेले केस देखील अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी हेल्प होत असते. त्यानंतर साधारणतः 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲलोवेरा जेल जेव्हा आपण केसांसाठी वापरतो तेव्हा आपले ड्राय आणि फ्रीझी झालेले केस देखील अगदी सिल्की आणि सॉफ्ट होण्यासाठी हेल्प होत असते. आणि त्यासोबतच नारळाचं तेल आणि ॲलोवेरा जेल जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा ते आपल्या केसांसाठी एखाद्या कंडिशनर सारखं किंवा मग एखाद्या सिरम सारखं वर्क करत असतं. दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता त्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती एखाद्या सिरम सारखी रेडी झालेली आहे. आता यामध्ये आपण जे काही कडुलिंबाचं सिरम तयार करून घेतलेलं होतं ते सिरम साधारणतः 5 ते 6 चमचे एवढं ॲड करायचं आहे. बघा, कडुलिंबाचं सिरम जेव्हा आपण शॅम्पूमध्ये ॲड करतो आणि त्या शॅम्पूने हेअर वॉश करतो तेव्हा जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल तर हे सगळे काही प्रॉब्लेम हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होत असते. त्यानंतर साधारणतः अर्धा ग्लास एवढं साधं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या केसांसाठी जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे. बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना तो घेतला तरी देखील चालेल. इथे मी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे कारण हा सगळीकडे अगदी इझिली अवेलेबल असतो आणि हा जास्त महाग देखील अजिबात नाहीये. साधारणतः अर्धा पाऊच किंवा मग 1 पाऊच एवढा शॅम्पू आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, जोपर्यंत याच्यामधून चांगला फेस तयार होत नाही तोपर्यंत सगळा काही शॅम्पू व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर याच आयुर्वेदिक शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने जर ही रेमेडी तुम्ही 1 ते 2 महिन्यात ट्राय केली ना तर तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होणार आहेत. जर तुम्ही मी सांगितलेल्या दोन्ही स्टेप अगदी व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला बाहेरील कोणताही महागडा प्रोडक्ट वापरण्याची किंवा मग पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही आणि त्यासोबतच तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. चला तर मग मी सांगितलेलं सिरम आणि सोबतच शॅम्पू तुम्ही अगदी 1 ते 2 महिना सलग ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील कोणताही महागडा प्रोडक्ट वापरण्याची किंवा मग पार्लरमध्ये जाण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी तुम्ही सलग 2 ते 3 महिना नक्की ट्राय करून बघा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अशा रेमेडी सोबत. आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.